प्रियंका किचन चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण जे मार्केटमधले जे पॅकिंगचे चिप्स आणतो तर त्यामध्ये निम्मी हवाच भरलेली असते। तर आपण एकदम 2-3 बटाट्यापासून खूप सारे चिप्स बनवणार आहोत। तर मी एक तुम्हाला खाऊन पण दाखवते। हे बघा किती कुरकुरीत असा आवाज आलेला आहे आणि एकदम परफेक्ट मार्केटसारखेच आपले हे झटपट तयार होतात। तर आज आपण याची रेसिपी बघणार आहोत। इकडे मी 4-5 बटाटे घेतलेले आहे। तर बटाटे जे आपल्या मार्केटमध्ये भेटतात तेच बटाटे घ्यायचे आहे। आता आपण इकडे मी साल काढायचं मशीन घेतलेलं आहे आणि आपण आता त्या बटाट्याची पूर्ण साल काढून घेणार आहोत। तर रेसिपी सुरुवात करण्यापूर्वी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली होती रेसिपी माझी। आता इकडे मी बटाट्याची पूर्णपणे साल काढून घेणार आहे। तर हे 4-5 बटाटे मी घेतलेले मध्यम आकाराचे, त्याचे मी पूर्ण साल काढून घेतलेले आहे। आता बटाट्याची साल काढल्यानंतर पाण्यात टाकायला विसरायचं नाही। इकडे मी पाण्यामध्ये टाकून घेणार आहे आणि आता हे 4-5 बटाट्याची मी साल काढून घेतली आहे, पाण्यात टाकून दिलेली आहे। आता मी एक प्लेट घेणार आहे आणि माझ्याकडे चिप्सचं जे मशीन होतं त्याचा साचा मी चेंज करून घेणार आहे। तुमच्याकडे जे साधा साचा असेल त्याचासुद्धा तुम्ही करू शकता। इकडे मी थोडा डिझायनर घेतला आहे, म्हणजे आपल्याला मार्केटसारखे बनवायचे आहे, त्यामुळे मी थोडा डिझायनर घेतलेला आहे आणि मी आता याचं चिप्स बनवून घेणार आहे। आता सुरुवातीला थोडेसे माझ्याकडून कट झालेले होते, पण मग थोडंसं आपण आता प्रेस देऊन आपण याला चिप्स बनवून घेणार आहोत। हे बघा इकडे किती छान असा डिझाईन त्याला आलेला आहे। तर एकदम मार्केटसारे एकदम परफेक्ट अशी हे आपले चिप्स बनवलेले आहे। आता मी हे सगळे बनवून घेतलेले आहे। आता आपले हे बनवल्यानंतर आपल्याला याला पाण्यामध्ये 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आपले हे बनवून तयार आहे। आता याला मी पाण्यामध्ये टाकणार आहे। इकडे मी वाटी घेतलेली आहे, त्यात पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे आपले सर्व चिप्स आहे मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे। हे बघा किती खराब पाणी निघतं, त्याच्यामुळे आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। चांगले हाताच्या साहाय्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आता मी हे पुन्हा दुसरं पाणी काढून घेतलं आहे आणि पुन्हा दुसरं पाणी टाकून आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। इकडे मी एक प्लेट घेणार आहे, त्या प्लेटवर आपण एक टॉवेल घ्यायचा आहे। जो कॉटनचा असेल, तुमच्याकडे कोणता बी टॉवेल असेल तो तुम्ही टाकून घ्या आणि आपण त्याच्यावर जे आपण चिप्स धुवून घेतलेले आहे ते व्यवस्थित सुकवायला या टॉवेलवर टाकून द्यायचे आहे। तर बाहेर ऊन असेल तर थोड्या वेळ 5-10 मिनटं तुम्ही उन्हामध्ये सुद्धा ठेवू शकता, म्हणजे पाणी लवकर सुकून जाईल। आता मी याला सुकवायला ठेवलेले आहे आणि सुकून झाल्यानंतर आपल्याला याला व्यवस्थित कपड्याने पण पुसून घ्यायचे आहे। आता हे आपले मस्तपैकी सुकलेले आहे। आता इकडे मी तेल तापत ठेवणार आहे। इकडे कढई घेतली आहे, गॅस पेटवला आहे आणि त्याच्यावर तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपण गरम होऊ द्यायचं आहे, तेव्हा आपले हे चिप्स मस्तपैकी पुसून घ्यायचे आहे आपण आपल्या टॉवेलनी। आता इथं मी टॉवेलनी व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे। हे बघा एकदम असे सुकले आहे। तर आपण आता याला कढईमध्ये तळून घेणार आहोत। इकडे आपल्या कढई तापलेली आहे आणि तेल पण तापलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये हे डिझायनर चिप्स टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित मध्यम आचेवर मस्तपैकी तळून घेणार आहोत। आधी सुरुवातीला तेल जास्त तापून द्यायचं आहे, नंतर गॅस कमी करून द्यायचा आहे आणि कमी गॅसवर व्यवस्थित आपल्याला हे चिप्स मस्तपैकी तळून घ्यायचे आहेत। आता याला मस्त आपण हळूहळू मस्तपैकी ते आपले कलर चेंज व्हायला लागलेला आहे बघा। टाकल्यानंतर थोडं राहू द्यायचं आहे आणि नंतर आपण याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करणार आहोत। आता हळूहळू याचा कलर चेंज व्हायला राहिलेला बघा। तर मी चमच्याने पूर्णपणे त्याला थोडं हलवून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे। आता आपले थोडंसं याचा कलर पण चेंज व्हायला लागलेला आहे। हे बघा कलर चेंज व्हायला लागलेला आहे। कमी गॅसवर आणि थोडासा टाईम लागतो, पण खायला हे एकदम मार्केटसारखे आपले चिप्स बनतात। मार्केटमधून आणायचे त्यामध्ये एवढे 2-3 असतात। 5 रुपयाचं पाकीट किंवा 10 रुपयाला भेटत असेल ते एवढं आणायचं, त्यामध्ये खूप कमी असतं। तर घरच्या घरी तुम्ही 2-3 बटाट्यापासून खूप सारे चिप्स बनवू शकता। आता हे बघा आपले जवळजवळ कलर चेंज होऊन आपले व्हायलाच लागलेले आहे। आता मी झाऱ्यावर हे झालेले आहे, तर आपण आता हे झाऱ्यावर टाकून सर्व तेल नितरून आणि मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता झाले का नाही मार्केटसारखे आपले चिप्स एकदम परफेक्ट। आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता मी पुन्हा ते थोडेसे राहिलेले ते आपण तळून घेणार आहोत। याला पण तेल गरम झाल्यानंतर आपले डिझायनर चिप्स पुन्हा टाकून द्यायचे आहे।
आणि याला मस्त गोल्डन ब्राऊन होईस्तोवर तळून घ्यायचे आहे. आता बघा ही सुद्धा आपली जवळजवळ होतच आलेली आहे. आता यालासुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. इकडे प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे. बघा तुम्ही कलर बी किती मस्त आलेला आहे. आता आपले जवळजवळ हे मार्केटसारखे आपले हे चिप्स बनवून तयार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तिखट टाकायचं आहे आणि काळं मीठ टाकायचं आहे. इकडे मी काळं मीठ घेतलेलं आहे. याने चव खूप छान लागते. तर थोडं थोडं मी याच्यावर टाकून घेणार आहे. त्यानंतर थोडंसं आपण याच्यावर लाल तिखट पण टाकणार आहोत. घरचं असलेला लाल तिखटसुद्धा तुम्ही टाकू शकता. फक्त खूप तिखट नाही पाहिजे आहे, कारण मुलं खातात. आता मी हे जवळजवळ याच्यावर टाकून घेतलेलं आहे आणि हलकं त्याला मिक्स करून घेत आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित सगळीकडे मसाला त्याला व्यवस्थित परफेक्ट लागलेला आहे. तर आपले एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपले हे चिप्स बनवून तयार आहे, एकदम मार्केटसारखे. तर नक्की करून बघा. आता मी तुम्हाला एक कट करून दाखवते. हे बघा कुरकुरीत आपले क्रिस्पी असे हे चिप्स बनवून तयार आहे. आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.